चला की मग आम्हाला येऊ दे की. काय होतं काम होतं कोण आहे का तिथे गाईज आपला लय दिवस झाला ब्लॉग आला नाही कारण की आपण मामाच्या इकडे गेलो जरा. माझ्या बोलत जाऊन बरोबर मला ते घंटा लय टाइम लागते म्हणून बोलत जाऊ. मामाच्या इकडे गेलो ब्लॉग आला नाही. मामाच्या इकडे 2 महिने अजित दादा बाय. आठवडा झाली. सध्या आपण मोकाऱ्या पुलावर एवढं आलो मी दोन ती गाईज आता आपल्याला जवळला जायचंय. मुंबईचं काहीतरी काम आहे. हो भया दिस जवळला जायचं तर मुंबईचं काम आहे ते लाखो करोडचा काहीतरी व्यवहार करायचा आहे. अरे दमान रे दादा. 50 लावते रे बघू दे काय म्हणलं नाही लावली बात माय ओम्याला सांगायचं की शिवाजी जाऊ नको म्हणून. पार्टी का पाय पडलं तेवढं बजेट ना चहा पिऊ घालतो. ती तिथं म्हणशील तिथं. ₹5 का गरीब व्हायला का लय भयानक. याची अवकात दाखिली बघ. हो ₹5 ₹15 महाग पाहिजे. तुला गाई एक दिवस ओमकारकडे पण अशीच असणार. अशी एका रोडचं टुवावर काढायला ओमकारकड रे याच त्याचा टुवावर काढायला त्याच्याकडे अबे पण शर्यत लावली होती एकर वर याच्याकडे आहे ना ते काढायचं आपल्याला. ते काढता येईल. चक्कर त्याचा मला मला चक्कर द्यायचा फॉर्च्युनर आहे आरामात बघून हा मोबाईलच्या नादा त्या व्हिडिओच्या नादामध्ये करशील का आपण रसग्रह गाई जादूचा दवाखाना. गाई देशमुखचं काम झाले आणि आपल्याला घरी ओके देशमुख होत नाही. आदूबाया आदूला चहा नाही पाचला नाही. आदूला गुळाचा चहा जमन म्हणा. उमेला सांगा माईच्या मी कापून टाकेलो. उम्या माय तोंडात शिवी निघा ना आद्या ते बघ ना मायाला किती गदळ आहे रे. अरे माणूस एकदम असा निर्लज्ज एकदम थोडी पण असं सेन्स म्हणजे करता येत नाही. 4 चौघात नेण्याच्या कामीचे न नेण्याच्या 4 चौघात कामी अबे थांब रे. 4 चौघात नेण्याच्या कामीचे नाही ते पोर. हे पोर नाही फक्त आधी आणि माझ्या आद्या मग फोटो ओमानं फोटो शूट केलाय म्हणायचं. काय आपल्या एक्स्ट्रा दिला 30 लाखाच्या स्टुडिओ टाकला ओमा अशा वाहनापासून बसून राहिलं. ओमा त्याचा मोबाईल हे पाच सहा झाले तिथे कॅम्प्युटरला चलत झाले. मला कुठे होत रे देशमुख नकस कोणच्या आध्या पाहिजे काय चालू मालक काय नाही पैसे मला द्यायला अरे माझ्या पैसे देऊ लागले द्या. हो द्या की दिले की त्याच्याकडे तुमच्याकडे देऊ लागले होय मला मला द्या रे. आदू सांग एकदा. ए दादाचा फोटो बघ फोटो दादा फोटो दाखवा एकदा. तू दाखव ये दादा आद्या मुलाचाच लावते दुलाचा आदुलाचं म्हणून गुळाचं कुठं जायचे इथून जवळून या मात्र मला लगेच जायचं घरी. जवळून या पेट्रोल जास्त नाही. आमदार रे बुवा फक्त 25 वर्ष होते उभं राहणार आहे ते.
तुला कुठल्याला पाहिजे होता ते राव? पाटील? त्या हार्ड अँड सॉफ्ट इथं काही नसते डायरेक्ट एडिट करून पाठवतो हो मॅन त्याला सांग रे शहाणपणा करू नको मला अरे मर रे गुणानं टकली आहे माहिती आहे तू किती शहाण आहे बरं, 50 रुपये घेतले तर कॉपी तरी जाऊ का नाही फोटोची? इथे मंदिरात जेव्हा पापड गेली तू कॉपी देत असेल. खालचा पाय ते खालचा पायाला नाही भाऊचा ग बस तू टेन्शन मध्ये आहे भाऊ अजून आजच्या खऱ्याने मी बुट्टे घालून द्यायला पाहिजे होते. लोक शूज होते मी अजून हाईट जरी वाढत होती लोफर नाही स्पोर्ट बुट बनायला स्निकर्स. दादाकडे येईल कधीच पैसे नसतात तर दादाकडे फोटोशूट करायचा म्हणला हा पैसा उरूच येत नाही खोकलो बेजार आहे इथं येत असायचं आज उद्या काय झालं उद्या की? पाहुणे पाहायचं निघाले मग आता उद्या पाहुणे पाहायला. फायजी चल ना आमचं जरा आरामाने घ्या इथं येऊ का तुझ्याजवळ नाही, आलं लावतो. गाय आदित्य भयानं चहा मागवलेला आहे कोणाला तरी चॅटिंग करायला आता आपल्या चैतन्य नागरीला चेतन नागरीला काय चॅटिंग करायला देशमुख एकदा टेस्ट करून बघा आणि आपल्या काय म्हणतात त्याला त्या याला रे आपल्या सबस्क्रायबरला सांगा कसा लागायला काय लागायला टेस्ट तर करा की तू शहाणपणा करू नको मधी मध्ये बुचू मला घेऊन नाही तू टेस्ट ओ ते लाल पुडा काचा दिसायला कडे चटणीच आहे ते जरा. पैसे लागतात जरा कोणाला काही देऊ नका. घ्यावर ते लाल पुडा ते 5 रुपयाने का मरा नाही, नाही. ओम्या बरं ओम्याकून 5 रुपयाचा पुडा मी फक्त 30 रुपये चहाचे पैसे देणार आहे. ते माय दे ए ओम्या सांग की रे बिस्किट वर बजेट खाली घे 5 रुपयाचा 5 रुपये त्या माय द्याव चहा ते आमचा चहा कमी केलं ते तू काय दोघं तू काय चहा पिला असता रे? ए मुका व्हायचं की फेकून द्यायला कसं बर दे की बिस्किट महाग झाली का आधीच काजू येईल त्याच्यामध्ये कशी तरी अरे गदळ लागले खाऊ तर दे की गजर लागायला मला बुगा बुगा खेळ अर्धा की तुला वरचे 5 रुपये देताय मग गेली तुला हेच नको पैसे घ्या हो. पैसे दिल्याशिवाय सोडू नका पैसे घ्यायचे सोडू नका पैसे दिल्याशिवाय हॉटेलवर होतो मालक पैसे घ्या नाही ते बघ काढून घेते बर हे तसंच करते काढून घेते पैसे मध्ये टाकायचे नादा लय गदळ माणूस आहे माझे सगळे नाही आले दाखव डबल गाईज ओमाना मस्त 50 रुपये देऊन फोटो काढले रिमिनी मारली का नाही रिमिनी मार एकदा गाईज आता आलो घरी व्हॉलीबॉल खेळून मस्त मजा आली ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा